नमस्ते फ्रेंड्स आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये। तर आज आपण मिक्स डाळीपासून आमटी कशी बनवायची किंवा मिक्स डाळीचा तडका कसा बनवायचा हे बघणार आहोत। तर मी इथे 3 प्रकारच्या डाळी वापरणार आहे। त्यात मी 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मूग डाळ आणि 2 चमचे मसूर डाळ वापरणार आहे। या तिघही डाळी सारख्या प्रमाणात मी घेतलेल्या आहेत। तुम्ही डाळी कमी जास्त करू शकतात आणि हे अशा प्रकारे व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान अशी डाळ ही शिजणार आहे। आता मी हे सर्व करून घेत आहे आणि नंतर मी फोडणी द्यायला सुरुवात करत आहे। तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यात मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे। नंतर त्यात जिरा आणि मोहरी टाकली आहे। जिरा आणि मोहरी छान अशी फुललेली आहे। नंतर त्यात मी चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे। तर तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीही चालणार आहे। आणि नंतर बारीक कापलेला लसूण टाकत आहे। जवळपास 2 चमचे लसूण मी यात टाकला आहे आणि काही कढीपत्त्याची पाने टाकून हे छान असं परतून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, ही जी फोडणी आपण बनवत आहोत ही फोडणीच व्यवस्थित अशी द्यायची आहे, जेणेकरून छान अशी मिरचीची आणि लसणाची टेस्ट डाळीला येणार आहे। आणि नंतर एक छोटा कांदा मी बारीक कापून त्यात टाकून घेत आहे आणि तोही छान असा लालसर होईपर्यंत तेलात परतून घेत आहे। हे सर्व व्यवस्थित असं परतलं गेलं की त्यात मी एक अर्धा टोमॅटो कापून टाकून घेत आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो कमी जास्त करू शकतात आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून हे लवकर असं शिजणार आहे आणि हा टोमॅटो व्यवस्थित असा मऊ होणार आहे। तर तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटांनी छान असा हा टोमॅटो मऊ झालेला आहे। त्याचप्रमाणे कांदाही छान असा शिजला आहे। अशा प्रकारे हे झालं की त्यात आपण एक पाव चमचा हिंग टाकायचा आहे, एक पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं लाल तिखट वापरलं तरीही चालणार आहे। आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। फोडणीत कोथिंबीर टाकल्याने छान अशी टेस्ट ही डाळीला येणार आहे। आणि नंतर शिजवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तिघही डाळी 2 शिट्ट्यांमध्ये छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात मस्त अशी ही फोडणी झालेली आहे। आणि नंतर गरजेनुसार पाणी आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे। तर आता डाळ बनवत असताना किती पातळ किंवा किती घट्ट हवा आहे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे। तर अशा प्रकारे मी पुन्हा जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकून ही डाळ मी बनवून घेत आहे आणि छान असं हे मिक्स करत आहे। नंतर आपण अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे, पण लक्षात ठेवा की मीठ टाकताना आपण टोमॅटो शिजवत असतानाही मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाज बघूनच मीठ टाकायचं आहे। आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करायचं आहे आणि मोठ्या गॅसवर याची एक उकळी काढून घ्यायची आहे। तर हे बघा, डाळ छान अशी उकळायला सुरुवात झाली आहे। आता गॅस कमी करून एक 5 मिनिटं छान ही डाळ उकळवून घ्यायची आहे, जेणेकरून छान अशी ही मिक्स होणार आहे आणि वरणाला छान अशी टेस्ट येणार आहे। तर तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटांनंतर डाळ व्यवस्थित अशी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी पातळही नाही किंवा अगदी घट्टही नाही अशी डाळ बनलेली आहे। आता मी याच्यासाठी एक तडका बनवत आहे। तर हा तडका अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला हा तडका बनवायचा असेल तरी बनवू शकता, नाही बनवला तरीही चालणार आहे। छान अशी ही डाळ लागणार आहे। तर तडका बनवण्यासाठी मी त्यात 2 चमचे तेल टाकलं आहे आणि जिरा आणि लाल मिरची टाकून घेत आहे आणि गॅस बंद करून देत आहे। गॅस बंद झाल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि ज्यावेळी आपण ही डाळीत टाकणार आहोत त्यावेळी त्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असा हॉटेलसारखा हा दाल तडका तयार होणार आहे। चला तर मग अशाच प्रकारचा दाल तडका तुम्ही नक्कीच बनवून बघा। जिरा राईस सोबत किंवा मग साध्या भातासोबतही छान लागणार आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा।